सुलतानपूर नावाची एक नगरी, तेथे शहानवाज नावाचा बादशाह राज्य करी. त्याच्या दरबारात विविध मंत्री अधिकारी कार्यरत होते. त्यामध्ये काही हिंदू अधिकारी होते, एक दोन मंत्रीही हिंदू होते. हिंदू अधिकारी अतिशय प्रामाणिक व कामात चोख असल्याची प्रचिती बादशाला अनेकदा आली होती. त्याच्या दरबारात धनराम नावाचा एक अधिकारी होता. तो बादशाचा अतिशय विश्वासू असा अधिकारी होता. वक्तशीर, शिस्तप्रिय, आपल्या कर्तव्यात चोख अशी त्याची ख्याती होती. एकदा बादशाचा दरबार भरला. सर्व मंत्री अधिकारी वेळेवर हजर झाले, पण आज धनराम काही दरबारात दिसत नव्हता. दरबारात सर्व अधिकारी आल्याशिवाय कामकाज सुरू होत नसे. धनरामला उशीर होत होता. दरबाराचे कामकाज सुरू होत नव्हते. इतक्यात अतिशय घाईघाईने धनराम दरबारात आला. त्याने बादशाला वाकून सलाम केला. धनराम, तुमच्यामुळे दरबाराचे काम खोळंबले. तुम्हाला वेळेचे भान नाही. वेळेचे महत्व तुम्हाला कसे समजून सांगावे? बादशाने धनरामला प्रश्न केला. महाराज, उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. आज सोमवारचा दिवस, सकाळची शांत वेळ. देवाच्या पूजेला बसलो. एकाग्रचित्त होऊन पूजा करत होतो. त्या पूजेत मी इतका मग्न झालो की किती वेळ गेला याचे मला भानच राहिले नाही. एक वेळ माफी असावी महाराज, धनरामने खुलासा केला. धनराम, तू एक सारखा देव देव काय करतोस? हा तुमचा देव असतो कुठे आणि दिसतो कसा, ते सांगू शकतोस का? बादशाने एक गहन प्रश्न केला. या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी देणे अवघडच होते, अशक्यही होते. धनरामने या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 5 दिवसांची मुदत बादशाकडून मागून घेतली. मात्र आपल्या आसनावर विचारमग्न अवस्थेत तो बसला. बादशाने विचारलेल्या प्रश्नाने त्याचे डोके चक्रावून गेले. काही सुचेनासे झाले. कामातही त्याचे लक्ष लागेना. दिवसभर तो बेचैन आणि चिंतातूर स्थितीत होता. संध्याकाळी तो घरी परतला. धनराम अतिशय खिन्न असल्याचे पाहून त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही घाबरले. धनराम काहीच सांगत नव्हता, फारसे बोलतही नव्हता. दररोजचे हास्य विनोद सर्व काही नाहीसे झाले होते. अशा अवस्थेत 4 दिवस निघून गेले. उद्या आपल्याला उत्तर द्यावयाचे आहे. उत्तर देता न आल्यास दरबारात आपली फजिती होईल. बादशाची नाराजी ओढून घ्यावी लागणार. कदाचित दरबारातून आपली कायमची हकालपट्टी होऊ शकेल. या विचाराने धनराम भयभीत झाला. आपले बाबा फारच उदास आहेत, चिंतेत आहेत, हे त्यांच्या मुलाने ओळखले. धनरामचा मुलगा चिंतू 9-10 वर्षाचा मोठा, हुशार आणि चतुर होता. चुणचुणीत अशा त्या चिंतूने बाबांना त्यांच्या चिंतेचे कारण विचारले. धनरामने त्याला सगळी हकीकत सांगितली. बादशाचा प्रश्नही सांगून टाकला. चिंतूने बाबांना सांगितले, बाबा, मला उद्या दरबारात घेऊन चला. देव कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर मी दरबारात देईन. अरे वेड्या, या प्रश्नाचे उत्तर भल्या भल्यांना देता येत नाही. तू कसा काय देणार? बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला दरबारात घेऊन चला. दुसऱ्या दिवशी दरबार सुरू झाला. दरबारात या लहान मुलाला पाहून कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात बादशाह दरबारात येऊन सिंहासनावर बसला. आज 5वा दिवस. धनरामची फजिती होणार असे अनेकांना वाटत होते. बादशाहने धनरामला हाक मारली. धनराम पुढे झाला. बादशास वाकून सलाम केला. आपल्या प्रश्नाचे उत्तर माझा मुलगा चिंतू देईल, परवानगी द्यावी महाराज, असे म्हणून त्याने पुन्हा सलाम केला. परवानगी आहे, त्याला उत्तर द्यायला सांगा, बादशाह म्हणाला.
चिंटू दरबाराच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत आला. सोबत त्याने 3 मडकी आणली होती. ती मडकी समोर ठेवण्यात आली. चिंटूने राजाला वाकून नमस्कार केला. क्षमा असावी महाराज. लहान तोंडी मोठा घास घेण्याचे धाडस करत आहे. चुकले तर लेकराला क्षमा करावी. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारण्याची परवानगी असावी महाराज. महाराजांनी संमतीदर्शक मान हलवली. पहिल्या मडक्यावरील झाकण काढून राजाला चिंटूने विचारले, यात काय आहे महाराज? महाराज उत्तरले, दूध. दुसऱ्या मडक्याचे झाकण काढून विचारले, यात काय आहे? दही, असे उत्तर आले. दही दुधापासून तयार झाले, पण दुधात दही नाही. तिसऱ्या मडक्यावरचे झाकण काढले, त्यात लोणी होते. लोणी दह्यातून निघाले, पण ते दह्यात दिसत नाही. दुधापासून दही, दह्यातून लोणी निघते, म्हणजे लोणी दुधातून निघते. दुधात लोणी आहे, पण दिसू शकत नाही. दूध तापवून विरजण घालून आधी दही बनवले जाते. दही घुसळून त्यातून लोणी काढावे लागते. तद्वतच तपसाधना, जपसाधना भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक करून देवाची प्राप्ती करून घ्यावी लागते. सहजासहजी तो कुणाला भेटत नाही. देवाची वस्ती सर्वाठाई आहे. पशु पक्षी जीव जंतू चराचरात असणारा देव मला दिसतो आहे. माझ्यात असणारा देव आपणाला ज्या दिवशी दिसेल तेव्हाच देव कळेल. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बादशाने चिंटूला जवळ घेतले. त्याला मोठे बक्षीस देण्यात आले.